भिवंडी निजामपूर महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांकडून त्याचा प्रचार न करणाऱ्या तरुणांना मारहाण झाल्याचा प्रचार घडलाय। एवढंच नव्हे तर या तरुणांच्या घरातील किमती सामानांची नासधूस करून गॅस सिलेंडर आणि इतर वस्तू घेऊन अज्ञातांनी पोबारा केल्याचा आरोप या तरुणांच्या कुटुंबियांनी केला आहे। पीडित तरुणांच्या आईवडिलांना हे समर्थक घरी येऊ देत नसल्यानं 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावर घराबाहेर लपून छपून राहण्याची वेळ आली आहे। या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी तरुणांच्या कुटुंबियांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीतील भाग्यनगरात राहणारे वैशाली सरदार, सविता तेलंग, संगीता सरदार, आशा गावंडे, वैशाली भोंडवे, नर्मदा नाईक आदी महिलांच्या मुलांनी भिवंडी निजामपुरा महानगरपालिका नगरसेवक निवडणुकीत अपक्ष नगरसेवकाचा प्रचार केला होता। मात्र निकालात त्यांचा पराभव झाल्यानं तसंच प्रचार करणाऱ्या तरुणांनी निवडून आलेल्या उमेदवारांचे स्टेटस ठेवल्यानं संतप्त झालेल्या पराभूत अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी या तरुणांना मारहाण केली। त्यांच्या घरातील सामानाचं नासधूस करून गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य एका तरुणाच्या घरातील कपाटात असलेले 1,80,000 रुपयेही घेऊन गेले। एवढ्यावरच न थांबता या समर्थकांनी स्वतःला जखमी करून त्या तरुणांवर पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केलेत असा आरोप करत या महिलांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात धाव घेऊन या प्रकरणात न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। न्याय न मिळाल्यास उपोषणाला देखील तरुणांच्या कुटुंबियांनी बसण्याचा इशारा दिला आहे। इलेक्शन होतं साहेब, इलेक्शन में पिंट्या पाईकराव उभा होता, अपक्ष उभा होता। तर निवडणुकीला उभं असल्यामुळे आम्ही सगळे त्याच्यासोबत सपोर्टला होतो। मग निवडणूक झाली 14-15 तारखेला इलेक्शन होतं। 16 तारखेला ते काय म्हणतात ते हे होतं, ओपनिंग होती काय निवडून आल्यावर। तर ते आम्ही तो सगळे प्रचार विचार केलाय त्याचा सगळा। माझा पोरगा पण होता प्रचार करायला, त्याच्या सोबतच होता। तर मग निवडून आला, मग हारला ना हा हारला तर मग आमचे पोरं होते, आमच्या पोरावर भानगड निर्माण केली यांनी। भानगड निर्माण केली, मारहाण चालू केली की बा यांच्यामुळे आम्ही निवडून आलो नाही म्हणून पोरांना मारहाण केली। 2-3 दिवस मारहाण केली। मग 7 तारखेला भांडणं केले त्यांनी। 7 तारखेला भांडणं केले। माझ्या मामाचा मुलगा आहे त्याला मारहाण केली। तर मग चेतन आला, माझा मुलगा बोलला का बरं मारहाण करते, कशाला भांडणं करते। तर बोलते तुला काय 4-5 जणांनी माझ्या पोराची कॉलर पकडली, मारहाण केली। आणि मग यांना आम्ही फरार केलं, इकडे तिकडे जा म्हणून जायला लावलं त्यांना। तर बंट्यांनी हे गाड्या बिड्या फोडल्या सगळ्या, गाड्या फोडल्या, हाताने फोडल्या आणि पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली बोलतो की मला मारहाण केली। तेच रक्त त्यांनी गाड्या बिड्याला लावलं, मला मारलंय बोलते यांच्या पोरांनी बोलते। आणि मला पण बोलते तुझ्या पोराला बघ बोलते, छिनाल बोलते तुझ्या पोराला बघ म्हणते, कसं फसवतं बोलते मी बोलते। असा पिंट्या पाईकराव बोलला मला, शिवागाड केली त्याने तिथे मला पोलीस स्टेशनला। आणि पोलिसांनी आम्हाला तिथं बसून ठेवलं, आमची कंप्लेंट घेतली नाही पोलिसांनी। आणि कधी कंप्लेंट केली ते पण माहित नाही, आमची ते चार्जशीट येऊन पडली आम्हाला, कंप्लेंट कधी केली ते पण माहिती नाही आम्हाला। तर तुम्ही आज काय निवेदन दिलेलं आहे पोलीस आयुक्तांना? निवेदन द्यायला तुम्ही आज आलात, काय निवेदन दिलं की बा आम्हाला घर राहायला भेटावं, आमचे घर दार सगळे फोडले त्यांनी भांडणं झाल्यावर। 14 तारखेला परत भांडणं केले त्यांनी, 7 तारखे झाल्यानंतर 14 तारखेला घर बार सगळे आमचे तोडून टाकले। गॅस सुद्धा नेले आमचे, शिगडी सुद्धा नेली, पितळाचे भांडे वगैरे ते सुद्धा घेऊन गेले, कपडा नाही आमच्या अंगाला।